ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुण्डक उपनिषदः शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। I'll call you in a half an hour. Okay, I'm in a meeting. Okay, bye. क्षमते सॉरी मी म्हणते सवेदैतत् परमं अथ द्वितीय मुंडके द्वितीय खंडः सवेदैतत् परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये यः मला वाटतं पहिला राहिला का द्वासुपर्ण पहिला मंत्र राहिला द्वितीय खंड नाही त्यांनी चुकीचं लिहिलंय आपला द्वितीय खंड चाललाय त्यांनी ते दाखवले प्रथम खंड तृतीय हा आपला चाललाय आता तृतीय मुंडके द्वितीय खंड द्वितीय खंड चाललाय मग पुढे जायला पाहिजे पुढे जायचं. ओके ओके द्वासुपर्ण सुरू करा सुरू करू राहिला होता तुमचा द्वासुपर्ण ओके अथ तृतीय मुंडके द्वितीय खंड तेच वाचू ना हो 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 ओके स वेदैतत् परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये यः कामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः कामान्यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैर्रूपायैर्यतते यस्तु विद्वांस् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः
ते सर्वगुं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे गता कला पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकी भवन्ति यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नाम रूपे विहाय तथा विद्वान् नाम रूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्या ब्रह्मवित् कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो मृतो भवति तदैतदृचाभ्युक्तं क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वति एकर्षि श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्येस्तु चीर्णम् ऋषिरङ्गिराः प्रोवाच नैतदर्चिर्व्रतोऽधीते नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः इति तृतीय मुंडके द्वितीय खंडः. छान. आज आपल्याला शेवटचे म्हणायचे आहे, त्याच्या आधी गोषवारा करूया, मग आपण शेवटचे 2 मंत्र घेऊया. संतोष. एकच सेकंड. हं. मुंडक उपनिषद मुंडक 3 खंड 2 मंत्र 6 ते 9. अंगिरस म्हणतात की वेदातील तत्वज्ञान ज्याला कळले आहे, ज्यांनी त्यागाने आपले चित्त शुद्ध केले आहे, असे मुनी देहत्यागाच्या वेळी परम अमृत होतात, म्हणजे त्यांना विदेह मुक्ती मिळते आणि परांतकाले म्हणजे जीवन संपेपर्यंत शुद्ध असतात, म्हणजे जीवनमुक्त असतात. हा मंत्र फार महत्वाचा आहे. हा महानारायण उपनिषदातही आहे. या मंत्रात अशा ज्ञानी लोकांबद्दल सांगितले आहे की जे अभ्यास करतात, निधिध्यास करतात व शिकवतात. ते संन्यासी व शुद्ध सत्व असतात. संन्यासी होण्याआधी त्यांनी कर्मयोग किंवा तपस केलेले असतात. त्यांना वेदातील विज्ञान कळलेले असते. हे विशेष ज्ञान म्हणजे प्रपंचाचे ज्ञान व ब्रह्मज्ञान, या सर्वांचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. या त्यांच्या अभ्यासाला सुनिश्चितार्थ हा असा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ ज्याला ब्रह्माची पुढील 5 तत्वे कळली आहेत असा आहे. ब्रह्माची 5 तत्वे: मी अजन्म आहे, अजर आहे, अमर आहे. माझ्यामुळेच प्रशांत शांती, सुरक्षितता आणि सदानंद मिळतो. माझ्यामुळे प्राणी आयुष्यात आनंद घेतात. जगातील कोणत्याच गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. तुमच्या शरीरातील माझ्या चैतन्य रूपामुळेच तुम्ही जिवंत राहू शकता. तर ही 5 तत्व हे झाली. मुक्ती 2 प्रकारांची असते. जीवन मुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मिळालेली मुक्ती. विदेह मुक्ती म्हणजे मेल्यावर मिळालेली मुक्ती. अशा या ज्ञानी व्यक्तींना जीवनमुक्ती तर मिळतेच, पण त्यांनी देह टाकल्यावर त्यांना विदेह मुक्तीही मिळते. त्यांचा आत्मा मुक्त होतो. अंगिरस पुढे सांगतात की नाव सोडून प्राण आणि इतर कला आपल्या मूळ पदाला पोचतात. सर्व इंद्रिये आपापल्या देवामध्ये लीन झाली की ज्ञानीची सर्व कर्म व जीव सर्व श्रेष्ठ आत्म्यात एकरूप होतो. आपल्या शरीराचे 16 भाग प्रश्न उपनिषद सांगितले, त्यांना कला म्हणतात. विदेह मुक्तीत नाम सोडून उरलेल्या 15 कला त्यांच्या देवतेत
विलीन होतात. या 16 कला पुढील प्रमाणे एक म्हणजे पहिला म्हणजे प्राण हे हिरण्यगर्भात विलीन होतं. श्रद्धा तेही हिरण्यगर्भात विलीन होतं. 3 ते 7 पंचमहाभूतं हिरण्यगर्भात विलीन होतात. 5 इंद्रिये त्या इंद्रियाच्या देवतेत विलीन होतात. 9वं हे म्हणजे मन, 10वं अन्नमय कोश हा अन्नात विलीन होतो. 11वा वीर्य म्हणजे शक्ती, शक्तीत विलीन होते. 12वं तपस, 13वं मंत्र, ज्या शक्तीने तुम्ही ब्रह्मलोक इत्यादीकडे जाऊ शकता ती शक्ती म्हणजे मंत्र. कर्म 14वा, 15वा लोक ज्या लोकात तुम्ही जन्म घेता तो म्हणजे पृथ्वी, आणि शेवटचं 16वं ते नाम. अंगिरस म्हणतात की ज्याप्रमाणे सतत वाहणाऱ्या नद्या नामरूपाचा त्याग करून समुद्रात अस्त पावतात, त्याप्रमाणे नामरूपापासून मुक्त होऊन विद्वान परमेश्वराशी एकरूप होतो. जो या सर्वश्रेष्ठ ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. त्याच्या कुळात अब्रह्म असं कोणीच राहत नाही. ज्ञानी पुण्याच्या पलीकडे जातो, त्याची हृदयग्रंथी सुटते व तो अमृत होतो. या मंत्रात परमम ब्रह्म वेद सहा ब्रह्म एव भवती असं म्हटलंय. याचा अर्थ ज्ञानी माणसाचा आत्मा व परमात्मा यातील द्वैत जाऊन त्याला ब्रह्मज्ञान होतं. अशा माणसाच्या कुळातील सर्व लोक देखील मुक्त होतात. तो 3 प्रकारांच्या हृदयग्रंथीतून मुक्त होतो. त्या म्हणजे अविद्या, ही अहंकार व ममकारामुळे येते. दुसरं म्हणजे काम म्हणजे इच्छा, आणि तिसरं संचित कर्म. ज्ञानी व्यक्तीने अहंकार व ममकार टाकलेले असतात व त्याला इच्छा व कर्म राहत नाहीत. तो त्या पलीकडे गेलेला असतो, तो अमृत झालेला असतो. खूपच छान. आपण सगळेजण संतोषचं आपण खूप अभिनंदन करू आणि थँक्यू व्हेरी मच. इतके तुम्ही सगळे केलं ना, ते इतकं लोकांना खूप त्याची मदत झाली. मागच्या वेळी तुम्ही ऐकलंच असेल की प्रत्येकाने ते सांगितलं की तुम्ही जे काय सांगत होता त्याच्यामुळे खूप मदत झाली सगळ्यांना. तर आणि त्याच्यामुळे तुमचा पण किती अभ्यास आहे त्याच्या मागे ते मला कळतं. कारण दरवेळी तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता आणि मग त्याला मला डोकं खाजवत बसावं लागतं. तर इतके छान असतात ते प्रश्न दरवेळी, आणि खरोखरच यू मेक इट व्हेरी क्लिअर की काय आपण सांगितलंय वर्गामध्ये. आणि त्याच्यात काही तुम्हाला प्रश्न असले तर तुम्ही विचारतात. आज सुद्धा एक तुमचा प्रश्न राहिलाय, तर तो वेळ मिळाला तर आपण आज सांगूया, नाहीतर मग मी आपल्या चॅटवरती सांगेन. कारण आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, तर पण मी विसरले नाही तो प्रश्न. एनिवे, तर आता आपण 10वा आणि 11वा मंत्र करूया. म्हणू का? तुम्ही सांगणार आहात हो काय? चालेल. 10वा मंत्र म्हणा. ओके. तदैतद्रुचाप्युक्तं क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वति एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत् शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम्. छान. तर आता ह्या मंत्रामध्ये हा ऋग्वेदामधला मंत्र आहे, पण त्यांनी इथे घेतला आहे आणि त्यांनी सांगितलं की आता हे जे काय ज्ञान आहे, खरं म्हणजे वेदातले कुठले ज्ञान कुणाला द्यावं आपण. तर शौनक आता ज्ञानी झालेला आहे आणि आता तो ज्ञानी झाला तर लोकांना तो आता शिकवू शकतो. तर त्यांनी काय शिकवायला पाहिजे, कोणाला शिकवायला पाहिजे. बेसिकली इथे म्हणतात कोणाला शिकवायला पाहिजे. तर ही जी ऋचा आहे ही बऱ्याच उपनिषदांमध्ये वापरली जाते आणि ते जसं म्हटले की ऋग्वेदातली आहे. आणि ज्ञान कुणाला द्यावं वेदातलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे लोक शब्द बघते तर त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की जे लोक शास्त्राचा सगळ्या शास्त्रामध्ये आपले जे कर्म आहेत ते करतात आहे, किंवा कर्मयोगी जो असेल, जो शास्त्राचं ज्ञान ठेवतो, जो वेद ऐकून त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. नंतर एकर्षी ऋषी म्हणजे जे लोक अग्नीची उपासना करतात त्यांना म्हणतात. आणि शिवाय
श्रद्धा ठेवणारे, श्रद्धा हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला श्रद्धा असायला पाहिजे. नंतर मग जे लोक सगुण किंवा म्हणजे निर्गुण जो काय ब्रह्म आहे त्याची उपासना करतात. नंतर त्यांनी तो जो शब्द वापरलाय शिरावर अग्नी घेणार, तुम्हाला आठवत असेल की पहिल्या मंत्रामध्येच त्यांनी सांगितलं होतं ते लोक कसे येतात की शिरोव्रत येतात, डोक्यावरती अग्नी घेऊन येतात, किंवा तशी तुमची एक जिद्द पाहिजे सगळं शिकण्याची, तर त्याला आपण शिरोव्रत म्हणतो. तर तसे करणारे असतात. तर अशा लोकांना ही ब्रह्मविद्या द्यावी असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्यात आणखीन 3 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे मनाची शक्ती शुद्धता पाहिजे, ती आपल्याला कर्म केले की मिळू शकते. नंतर श्रद्धा पाहिजे आणि वेद म्हणजे वेदाचं नॉलेज पाहिजे. आणि ध्यान किंवा देवीची शक्ती असणारे लोक, ते पण याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर मन शुद्ध असेल ते आपण बघितलं. तर अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही हे ज्ञान देऊ शकता. तर हे बेसिकली त्यांनी शौनकाला सांगितलंय, किंवा कोणीही हे शिकवायचा प्रयत्न करतो तर त्यांनी हे सगळं बघायला पाहिजे. ऍक्च्युअली आधी म्हणजे तुम्ही जर का काही अर्थ बघितले तर त्याच्यात ते म्हणतात की त्यांनी साधन चतुष्टय सगळं झालेलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, बरेचसे जसे आपले वेदात सांगतात तसे ते सगळे उदाहरणं सांगतात की तसा विद्यार्थी असेल तरच त्यांना सांगा. पण चिन्मयानंद जे होते त्यांनी त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की आपण हे जे शिकवतोय, आता समजा जर का तुम्ही कोणाला शिकवत असाल आणि त्यांची जर तयारी नसेल तर ते नाही शिकणार. म्हणजे वर्गामध्ये समजा 70 मुलं आले तरी पण त्या 70 मुलं काय शिकत नाही ना. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तेवढेच लोक शिकतात आणि तेच लोक शेवटपर्यंत जाऊ शकतात. तर चिन्मयानंदाने याच्यामध्ये थोडासा वेगळा अप्रोच घेतला की जो कोणी तुमच्याकडे येईल त्याला तुम्ही शिकवायला पाहिजे. आणि त्याने ग्रहण करायचं की नाही हे त्याच्यावरती आहे, की समजा त्याची कॅपेबिलिटीच नसेल तर तो नाही करणार. तर तसंच आपण करतो की आपण क्लासमध्ये यायच्या आधी आपण टेस्ट नाही घेत की तुम्ही अमकं केलंय का, तुम्ही असं केलंय का. जो कोणी यायचा आहे त्याला आपण शिकवायचा प्रयत्न करतो. तर चिन्मयानंद नंतर माझे स्वामी दयानंद सरस्वती यांनी असंच केलं होतं. जो कोणी तुमच्या पुढे येईल त्याला तुम्ही शिकवा. पण आपल्या वेदामध्ये मात्र असं सांगितलंय की तुम्ही असे लोक असतील त्यांनाच फक्त तुम्ही शिकवा. श्रोत्रिय पाहिजे, कर्मयोग योगी पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि किंवा अग्नीची पूजा करणारा पाहिजे. आणि असे जे सगळे लोक असतात त्यांना तुम्ही हे शिकवा. असा हा मंत्र होता. आपण पुढचा मंत्र बघूया. पुढचा मंत्र म्हणजे काय म्हणतात, एक मिनिट थांबा. हा जो पुढचा मंत्र आहे ना 11वा, तो 11वा मंत्र म्हणजे प्रार्थनाच आहे की हे सगळं संपलेलं आहे म्हणून. तर आपण सगळ्यांनी म्हणजे श्यामाताई तुम्ही अर्धा मंत्र सांगा, सगळ्यांना आपल्या आपल्या जागी म्हणू द्या त्या. आणि म्हणजे समजा हे चालेल. हा हे पहिला भाग अंगीर हा जे आहे त्याच्यापर्यंत म्हणा, नंतर मग अर्ध म्हणा. असं तुम्ही म्हटलं ना की त्यांच्या नंतर सगळ्यांना रिपीट करता येईल. आणि 1% माधवी यू रिपीट आफ्टर हर, म्हणजे सगळ्यांना कळेल आपण काय म्हणतोय ते. ओके, सुरू करू. हो. डिस्प्ले दिसत नाहीये, दिसत काय नाही नाही. 11वा. नाही त्याला येतात. बरं मी थोडा मोठा करतो. आता दिसतंय? हा 10वा दिसतोय. का दिसतंय? वाटलं मी पुढे गेले. आता दिसतंय? बरोबर. येस. ओके, सुरू करू. हो. तदैतत् सत्यं ऋषिरंगिराः तदेतत् सत्यं ऋषिरंगिराः प्र उवाच नैतदर्चिर्न व्रतोऽधिते पुरोवाच नैतच्चीर्ण व्रतोदिते
नमः परम ऋषिभ्यो नमः. नमः नमः परम परमभ्यः नमः. तेच थांबूया. मन परम मन नमः 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 परम परम ऋषिभ्यः. ऋषिभ्यो नमः. ऋषिभ्यो नमः. आणि मग पुढे पुन्हा म्हटलंय नमः परम ऋषिभ्यः. हा, हा. नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः. नमः परम परम ऋषिभ्यः. नमः परम ऋषिभ्यः. बरोबर आहे. हा. त्याचा मी अर्थ सांगते आणि मग लगेच ते 3 जे समाप्तीचे आहे ते पण आपण सगळे म्हणू. तर हे सत्य आहे. अंगिरस ऋषींनी ते पूर्वी सांगितलं होतं. ज्याने शिरोव्रत घेतलेले आहे त्याने शरीरात घेतलेले नाही त्याने याचा अभ्यास करू नये. म्हणजे ज्यांची कमिटमेंट नसेल त्यांनी करू नये. त्या श्रेष्ठ ऋषींना आपण पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय. म्हणून ते जे 2दा म्हटलंय त्यांनी तसं नमः परम ऋषीभ्यः आणि मग पुन्हा म्हटलंय नमः परम ऋषीभ्यः. म्हणजे फक्त अंगिरस ऋषीच नाही तर आपली जी मालिका आहे पूर्ण त्याला आपण नमस्कार करतोय म्हणून त्यांनी 2दा म्हटलंय. तर आपण म्हणू पुढचं म्हणा. इथे तेवढाच आहे ना तोच खाली तृतीय मंत्र आहे ना म्हणजे इथे तृतीय शेवटचं मंत्र. मुंडके. ओके. हा. इति तृतीय मुंडके द्वितीय खंडः. इति तृतीय तृतीय मुंडके मुंडके द्वितीय द्वितीय खंडः. खंडः. इति मुंडकोपनिषत् समाप्तः. इति मुंडकोपनिषत् समाप्तः. समाप्तः. गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. थँक्यू. तर म्हणजे हे सगळं आपल्याला करता आलं. बंद करते. कारण की आपल्याला श्यामाताई आणि माधवी खूप सुंदर हे मंत्र सगळे म्हणून देत होत्या आणि म्हणून आपल्याला ते सगळं व्यवस्थितपणे करता आलं. आता पुढच्या सेशनमध्ये जे काय आपण करू तेव्हा मी प्रयत्न करणार आहे संस्कृत पुन्हा म्हणून बघायचा. पण गडबड होते माझी पण म्हणून मग मी म्हणत नव्हते. बरं. त्याच्या आज आपण आपलं संपवलं सगळं. पण मला ऍक्च्युली तुमच्याकडून सगळ्यांकडून गुरुदक्षिणा ऑलरेडी मिळालेली आहे. काल माधवी माझ्याकडे आली होती आणि तिने तुमच्यातर्फे तुम्हाला मला दिलं तुम्हाला म्हणून तुम्हाला अरे वा. सगळ्यांना थँक्यू. नाही तर तुम्हाला ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपले जमले जवळजवळ $1100 वगैरे झाले. पण मग मी एक 4-5 जणांशी बोलले पण मी एक लिबर्टी घेऊन एक छोटीशी आपली निलिमाताईंसाठी सुद्धा काहीतरी द्यावं असं सगळ्यांनाच. कारण आपल्या त्याच स्पीकर आहेत म्हटल्यावर नक्कीच एक त्यांना छोटा हे ड्रेस घेऊन आले आणि तो आज त्यांनी घातलाय. त्या फारच सुंदर दिसतात. तेच छान काम तुमच्या केलंस बरोबर माधवी. छान काम केलंस तू. तेच ना. थँक्यू म्हणजे मॅडम. माझी इच्छा होती सगळं आपण स्वामीजींना देऊ. पण आय अग्री विथ यू की तुम्हाला जर का हा म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्हीच आहात ना. That's म्हणून मग आपण आणि तिने मला मोगऱ्याचं झाड पण दिलं. आणि अरे वा. त्यांनी मला जेव्हा म्हटलं तर अगं नीलमध्ये तुम्हाला काय देऊ तर मी म्हटलं तेव्हा की अगं काय नाही एखादं मोगऱ्याचं झाड दे की पुढे झालं छोटस पुढे झालं तुमच्याकडं सर्वांकडे. पण ती म्हटली नाही तसं नाही. मग तिने हे पण दिलं. आणि छान आहे म्हणजे हसी आहे सगळं. सुंदर दिसत. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण एवढे वर्षभर तुम्ही करत होते माझ्या बरोबर अभ्यास आणि मला त्याचा खूप आनंद आहे की एवढ्या लोकांना आपण करू शकलो. म्हणजे खरं म्हणजे माझा वानप्रस्थाश्रम हाच आहे की आपण काय जे शिकलो आपल्या गुरुजींकडून ते सगळ्यांना द्यायचं एवढंच माझा उद्दिष्ट होतं. पण तुम्ही सगळेजण आलात म्हणून मला म्हणजे आता शेवटपर्यंत राहिल्या शेवटच्या दिवसापर्यंत ही खूप विशेष गोष्ट आहे. तर आणखीन याच्यामध्ये मी आधी म्हटलं की आपण सगळेजण तुम्ही टाळ्या वाजवले तरी चालेल. आपण आधी सगळ्यांना
अम, काय म्हणू, सगळ्यांचे आपण आभार. आभार मानूया. माधवी, आणखीन श्यामाताई यांनी इतकी छान मंत्र म्हटले म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः नाही, माझं झालं. ते आपण म्हणूया, ते हा. आपण म्हणूया. देवी Yes. म्हटलं या लोकांशिवाय माझं जमलं नसतं सगळं Teamwork आहे ना. म्हणून म्हणते. संतोष. संतोष. संतोष, या. महेश, दोघे महेश. हो, संतोष दोघं महेश. येस. आणि दोन्ही महेश. हो. आणि दोन्ही महेश. येस. 2 मिनिटं थांबा तुम्ही, 2 मिनिटं थांबा. आम्हाला आमचं वाचायला वेळ आहे ना. हो चालेल. आता सगळ्यांचं वाचन सुरू करूया. श्यामाताई. सावकाश सावकाश सावकाश. पाणी प्या, पाणी प्या. आणि शांत बसा. हम्म. हे सुधीर वाचतायत पहिले. अच्छा. त्यांनी केलं. नमस्कार, हम्म. मी सुधीर. मला प्रथम निलिमाताईंचे खूप आभार मानायचे आहेत. त्यांनी मला या ज्ञानसत्रामध्ये यायला परवानगी दिली व अवघड विषय, अतिशय अवघड विषय होता. मी पूर्वी एकदा वाचून बघितलं, मला काहीही कळलं नव्हतं. हा अवघड विषय त्यांनी खूप सोपा करून सांगितला. मी जसा सोमवारचा क्लास अटेंड करायला लागलो तसं मला जाणवलं की त्यांनी हजारो आणि अनेक हिरे जमवलेले आहेत याच्यामध्ये. कोणी टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे, तर कोणी संस्कृत भाषेमध्ये एक्सपर्ट आहे. त्यात संतोष दादांचं लिखाण हे अतिशय अचूक आणि दैदिप्यमान आहे. तर माधवीताईंची प्रार्थना व शांतिमंत्र निर्मळ भक्तीने ओथंबलेले आहेत आणि हे सगळं बघून खूपच आनंद झाला. त्यांची प्रार्थना नक्कीच हृदयाला जाऊन भेटत असते. या सर्वाकडे पाहता मला जाणवलं की आपल्याला ह्यातलं खरं म्हणजे काहीच येत नाही. परंतु माझी आशा होती आणि आहे अजूनही की ह्याच्यातून मला तुमच्या सर्वांच्या मदतीनं काहीतरी नक्कीच शिकता येईल आणि म्हणून माझा प्रयत्न हा चालूच राहणार आहे. असो, मला आज आवडलेल्या आणि खूप विचार करायला लावणाऱ्या श्लोकाबद्दल बोलायचंय आणि तो म्हणजे प्रथम मुंडक द्वितीय खंडातील 6वा, 9वा आणि 10वा श्लोक. हे सर्व श्लोक यज्ञ कर्मावर आधारित आहे व त्यायोगे स्वर्ग प्राप्ती कशी होते हे त्यात सांगितलेले आहे. जे लोक आपण म्हणजे आपले शरीर व त्यायोगे जास्तीत जास्त विषयभोगाची प्राप्ती करण्यासाठी व कामनापूर्तीसाठी यज्ञ करून स्वर्ग प्राप्ती करून घेतात व त्यायोगे आपण कृतकृत्य झालो असे मानतात, ते या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटत नाहीत, तर जास्तीत जास्त अडकत जातात. ज्या वेळेला त्यांचे केलेले पुण्य संपते त्यावेळेला परत त्यांना जन्म घ्यावा लागतो आणि तो कसा मिळेल ह्याची काही गॅरंटी नाहीये. आणि ह्याच्याबद्दलची जी काही स्लाइड बघितली निलमाताईंनी दाखवलेली, त्याच्यातून मला खूपच शिकायला मिळालं. अर्थात ब्रह्मप्राप्ती ह्या मार्गाने होत नाही आणि जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या चक्रातून, जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. पुढील भागात, नंतरच्या भागामध्ये गुरुचे महत्व सांगितलेले आहे व कर्मसन्यासाचा मार्ग सांगितलेला आहे. आता हे जेव्हा मी वाचलं किंवा याचा जेव्हा मी अभ्यास करू लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की इतर जे धर्म आहेत, उदाहरणार्थ आपण ओल्ड टेस्टामेंट बघतो, त्याच्यामध्ये गार्डन ऑफ इडन बद्दल म्हटलेलं आहे, म्हणजे ह्यातला पहिला भाग सांगितलेला आहे स्वर्ग प्राप्तीबद्दलचा. त्याचप्रमाणे पुराणातही अशी कल्पना आहे आणि त्याच्याबद्दलही असंच म्हटलेलं आहे की तुम्ही स्वर्गामध्ये जाता म्हणजे तुम्हाला उपभोग मिळतात. परंतु आपलं शास्त्रच हे सांगू शकतं की ह्याच्यानंतर तुम्ही सुटत नाहीये, तर तुम्ही जास्तच अडकत पडता आणि ह्याच्यातून तुम्ही बाहेर आला पाहिजे. तर हे मला विचार करावा लागला. ह्याच्यातून मला जुनं वाचलेलं सगळं आठवायला लागलं. सो हे फार चांगलं झालं आणि मला परत तुमच्या सर्वांचे आभार मानावेसे वाटतात. थँक यू व्हेरी मच. श्यामाताई बोलत होत्या. वाचू? हो. नक्कीच.
थोडक्यात गुरुवर्य निलिमाताईंना खूप छान नमस्कार. सांगितलं. हा ओके. ओके. गुरुवर्य निलिमाताईंना नमस्कार. तसेच सर्व बंधू भगिनींना नमस्कार. संतोष दादांचा गोषवारा आणि निलिमाताईंच्या स्लाइड्स फारच उपयोगी पडल्या. उपनिषद अवघड असल्याने नुसते ग्रंथ वाचून कळणार नाही. निलिमाताईंनी फार सोपे करून समजावून सांगितल्यावर त्याची गोडी निर्माण झाली. तसेच त्यांच्या टीमचे आभार. प्रथम मुंडक, द्वितीय खंड, मंत्र 12, समित पाणी यावर आज मी बोलणार आहे. कर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होणारे लोक म्हणजे स्वर्गातील जीवाची सुखप्रद स्थिती ही काही काळाने नाहीशी होते. अर्थात कितीही कर्मे केली, तप, दान, यज्ञ केले तरी अकृत म्हणजे कधीही जन्मलेला नाही असा परमात्मा प्राप्त होत नाही. त्याच्या सत्य स्वरूपाच्या ज्ञानासाठी त्याने श्रोत्रिय म्हणजे श्रुतींची मर्यादा व खरा हेतू जाणणाऱ्या ब्रह्मनिष्ठ गुरुला हातात समिधा घेऊन शरण जावे. इथे अविद्येतून खऱ्या आत्मविद्येकडे वळण्यापूर्वी सर्व ऐहिक व पारलौकिक सुखांची इच्छा विरून गेली पाहिजे. पूर्ण वैराग्य असले पाहिजे. कारण उपासना करून सिद्धी मिळाल्या तर साधक पुन्हा इच्छा, ईर्ष्या, धनेषणा, लोकेषणा, कीर्तीची अपेक्षा यांच्या जाळ्यात सापडून अधोगतीला जाण्याची शक्यता असते. ओके. संपलं. छान. मी आता सांगते की याच्यानंतर ज्योत्स्नाताई, येस. मग हो. माधवी. मी सांगून देते. ज्योत्स्नाताई, मग माधवी, शोभाताई, विवेक, संतोष, महेश आणि मग मनीषाताई एवढे जण बोलणार आहेत. बरोबर. ओके. मी आता सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, निलिमाताईंचे आणि त्यांच्या टीमचे आभार. आणि निलिमाताईंनी हा प्रकल्प, मी त्याला प्रकल्प म्हणते, सुरू केला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. नाहीतर माझ्या त्यांनी काही उपनिषदांचा अभ्यास झाला नसता. सो आय एम व्हेरी 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 थँकफुल टू यू. आता मुंडक उपनिषद एक आढावा. मुंडक उपनिषद हे अज्ञानापासून मुक्ती देणारे अथर्व वेदातून आलेले उपनिषद आहे. प्रत्येक वेदाला 3 अंगे असतात. एक कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. ज्ञानकांड म्हणजे उपनिषद, वेदांत. मुंडक उपनिषदाची परंपरा ब्रह्मापासून चालू झाली. ब्रह्मा ते अथर्व, ते अंगिर, ते भारद्वाज सत्यवाह, ते अंगिरस, ते शौनक. शौनक हा मनापासून यथासांग कर्मकांड करणारा आणि चांगला गृहस्थ आहे. इथे शौनकाने अंगिरसाला प्रश्न विचारला की या जगात अशी कोणती गोष्ट आहे की ती जाणल्याने तुम्हाला सर्व जगाचे ज्ञान होते. अंगिरस म्हणतात, जर आपल्याला ब्रह्म म्हणजेच ब्रह्मन कळले तर सगळे कळले. ते सांगतात, जगात 2 प्रकारचे ज्ञान किंवा विद्या आहेत. एक अपराविद्या, दुसरी पराविद्या. अपराविद्या म्हणजे पदार्थांचे, विषयांचे ज्ञान. या जगातल्या बदलणाऱ्या नाशिवंत पदार्थांचे ज्ञान, ते अपराविद्येत येते. ही विद्या संसाराला मदत करते. अपराविद्या म्हणजे कर्मकांड, उपासना. पराविद्येबद्दल सांगताना ते म्हणतात, ब्रह्माचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मंचे ज्ञान हे पराविद्येत येते. ते तुमचे अज्ञान घालविते, ते तुम्हाला मोक्ष देते. या विश्वात सर्वाची उत्पत्ती ब्रह्मापासून होते. पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन, बुद्धी सर्व ब्रह्मामुळे निर्माण होतात. तसेच समुद्र, नद्या, पर्वत सर्व काही ब्रह्मापासून निर्माण होतात. आपल्या स्थूल शरीरात बाह्य दिसणारे जे अवयव आहेत, उदाहरणार्थ नाक, डोळे, कान, यांना गोलक म्हणतात. ते नुसते काम करू शकत नाहीत. त्यांना जी सूक्ष्म रूपाने शक्ती मिळते त्यामुळे ही ज्ञानेंद्रिये कार्य करू शकतात. उदाहरणार्थ डोळ्यांना दिसणे, कानांनी ऐकू येणे, त्वचेला स्पर्श करणे, जिभेला रसस्वाद कळणे, नाकाला गंध कळणे हे शक्य होते. या प्रक्रिया व्हायला आपल्या शरीराला जी चेतना, चैतन्य लागते ती ईश्वरापासून मिळते. त्या ईश्वराला किंवा शक्तीला ब्रह्म, ब्रह्मन, पुरुष, परमपुरुष, अक्षर, अक्षर ब्रह्म असे वेगवेगळ्या नावाने संबोधिले आहे. चेतना मिळायच्या प्रक्रियेला होम किंवा यज्ञ किंवा ओब्लेशन म्हणतात. या विश्वात चराचरात तो होम सतत चालू असतो किंवा आहे. ही त्या परमपुरुषाच्या अक्षराच्या अस्तित्वाची खूण आहे. त्या होमातून हजारो ठिणग्या सतत बाहेर येत असतात आणि ह्या चराचराला व्यापून त्याचे कार्य चालू ठेवतात. सर्व विश्वाला चैतन्य देण्याचे, जिवंत ठेवण्याचे कार्य करत असतात.
या ब्रह्माची म्हणजे ब्रह्मांची उपासना म्हणजे पराविद्या, आत्मज्ञान. पराविद्येत कर्मकांडाला वाव नाही, त्यामुळे कर्मकांडातून आत्मज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. तसेच फक्त यज्ञ करून मोक्ष मिळत नाही, कारण कर्मकांड यज्ञ द्वैतात येतात. उपनिषदात पूर्ण अद्वैत वेदांत भरलेला आहे. शंकराचार्य म्हणतात कोणत्याही आश्रमाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान मिळणे शक्य आहे, परंतु कर्मकांडाबरोबर उपासना ही अंतःकरण शुद्धीसाठी फार गरजेची आहे. ओंकार प्रणवाचे ध्यान पण त्यात आले. ही करताना साधन चतुष्टय तुम्ही अंगीकारलेलं असलं पाहिजे, म्हणजे विकारांवर तुमचा ताबा पाहिजे. साधन चतुष्टय म्हणजे शमदमादी षट संपत्ती, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व असणं ही मूलभूत गरज आहे. म्हणून जरी कोणत्याही आश्रमात आत्मज्ञान मिळू शकत असलं तरी संन्यासाश्रम हा आत्मज्ञान मिळवण्यासाठी श्रेयस्कर आहे. आत्मज्ञानाचा मुख्य उद्देश मुक्ती मोक्ष मिळणे आहे, म्हणजे जन्म मरण नको, दुःखापासून मुक्ती हे अंतिम साध्य आहे. भक्ती मार्गात जेव्हा देवाशी एकरूप होतात ती पण मुक्ती आहे. हे साधायला अधिकारित्व प्राप्त झाल्यावर ब्रह्मनिष्ठ गुरु करावा लागतो. गुरुची लक्षणे अनेक आहेत. गुरु ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय हवा, तसेच त्याला परंपरा असणे आवश्यक आहे. ब्रह्मविद्या किंवा पराविद्येचे ज्ञान होताना ब्रह्माच्या लक्षणांचं ज्ञान जरुरीचे आहे. ब्रह्म म्हणजे सच्चित आनंद, सत म्हणजे अस्तित्व असणे, चित म्हणजे चैतन्य आणि त्याचं स्वरूप आनंदमय आहे. ब्रह्माने सर्व विश्वाला व्यापलेलं आहे. ते चैतन्य सगळीकडे आहे, वर आहे, खाली आहे, इथे आहे, तिथे आहे. ते सगळीकडे पसरलेलं आहे. चर अचर सर्वात आहे. दगडात ते सुप्त स्वरूपात असतं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. या ब्रह्माची लक्षणे अदृश्यम म्हणजे इंद्रियाला न दिसणारं, अग्राह्यम हाताने किंवा पायाने धरता येत नाही, अगोत्रम त्याला मूळ किंवा उत्पत्ती नाही, अवर्णनम रूढवर्ण नाही, अविद्यमान अचक्षुक्षोत्र म्हणजे डोळे कान नाहीत, कर्मेंद्रिय नाहीत. ही सगळी नकारात्मक लक्षणे झाली. सकारात्मक लक्षणं म्हणजे नित्यम विभूम सर्वगतम. नित्य म्हणजे नित्य आहे, शाश्वत आहे. विभूम म्हणजे त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात, ते उपादान कारण आहे. आणि सर्वगतम म्हणजे त्याला देशकाळ पदार्थाची मर्यादा नाही, ते तिन्ही लोकी, तिन्ही काळ, तिन्ही त्रिकाळ सगळीकडे आहे. बऱ्याच वेळा अज्ञानी लोक, स्वतःला विद्वान समजणारे मूढ लोक, बलहीन प्रमादी लोक स्वतःच्या छोट्या ध्येयासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी कर्मकांड करतात, यज्ञ करतात. त्यांना ही पराविद्या प्राप्त होत नाही. ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतात. अशी माणसे गेल्यानंतर त्यांचं सूक्ष्म शरीर, कारण शरीर, जे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत, पापपुण्यामुळे चंद्रलोकात किंवा स्वर्गात जातात. तेथे पुण्य कमविता येत नाही, त्यामुळे पापपुण्य वापरले जाते. दोन्ही समान झाले की पावसाच्या रूपानं कारण शरीर पृथ्वीवर येतं. ते पृथ्वीवर वनस्पतींच्या रूपात वाढते. जेव्हा ते अन्नाच्या रूपाने माणसांच्या शरीरात जाते तेव्हा पुरुषाला किंवा स्त्रीला पुनरुत्पत्तीची क्षमता येते आणि निसर्गाचं सृष्टी निर्मितीचं कार्य चालू राहतं. त्याची जास्त माहिती छांदोग्य आणि बृहदारण्यक उपनिषदात आहे. सूक्ष्म शरीर कारण शरीरात कोठे जन्म घ्यायचा हे ठरलेलं असतं, त्यांच्या संचित कर्म किंवा इच्छेप्रमाणे. आणि त्यामुळे पराविद्येपर्यंत न पोचलेल्या लोकांचे जन्म मरणाचे चक्र चालू राहते. पराविद्येच्या मार्गावर असणाऱ्या विशुद्ध मनाला देवाची कृपा असेल तर आत्मसाक्षात्कार होतो. शहाण्या लोकांनी आत्मज्ञानी व्यक्तीची उपासना केली तर त्यांना मोक्ष मिळतो, कारण आत्मज्ञानी लोकांना पुनर्जन्म नसतो. त्यामुळे त्यांचे पुण्य त्यांच्या अवतीभोवती असलेल्या इतरांना वाटले जाते. तो परमपुरुषच हे सर्व विश्व कर्म तप आहे. तो सर्वश्रेष्ठ व अमृत आहे. तो सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. हे जो जाणतो त्याच्या अविद्या ग्रंथींचा म्हणजे अहंकार, ममकार, संचित कर्म यांचा नाश होतो किंवा त्या ग्रंथी सुटतात. श्रीकृष्णार्पणमस्तु. मी शेवटी सगळ्याच गोष्वारा सांगणार होते, पण ज्योत्स्नाताई तुम्ही सांगितलं हे बरं झालं. पूर्ण मुंडक उपनिषदाचं खूपच छान सांगितलं. हो. आणि ते फक्त इथं ब्रह्मवाक्य मी लिहिली आहेत. सत्यमेव जयते, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ईशावास्य इदम सर्व, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः ना अपराः. व्हेरी गुड. खूप अभ्यास केला दिसतोय.
थँक्यू पण हे तुमच्यामुळे शक्य झालं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आय डोंट नो हाऊ टू से इट इवन. थँक्यू. ही सगळी देवाची कृपा आहे. ज्यांना ज्यांना आपण म्हटलं ना हे चैतन्य चिन्मयानंद म्हणायचे, सगळ्यांना शिकवायचं. ज्यांची कॅपेबिलिटी असेल ते शिकतात. Yeah. माधवी. करू? हो. नमस्कार एव्हरीवन. निलिमाताईंनी गेल्या वर्षीच्या 31 जुलैला हा मुंडक उपनिषदाचा क्लास सुरू केला. आता जवळजवळ वर्षभर आपण हा क्लास करतो आहोत आणि आज त्याची समाप्ती झाली. खरंच आपला छान आजचा दिवस आहे. तर माझी स्वतःची कुठल्याही वेदांत किंवा उपनिषदाची ही पहिली ओळख होती. यापूर्वी मी कधीच कुठल्या उपनिषदाचा अभ्यास केलेला नव्हता. माझी जरी आयुर्वेदाची डिग्री असली तरी मला बाकी इतर वेदांबद्दल विशेष काहीच माहिती नव्हती. तर वेदांताबद्दल जनरली ऐकून असले तरी कधी काही फार वाचलेले नव्हते. त्यामुळे सर्वात प्रथम मी म्हणेन की आय एम रिअली ब्लेस्ड अँड आपण सगळेच खरंच लक्की आहोत की निलिमाताईंनी आपल्यासाठी हे सर्व भांडार खुले केले आहे. त्यांनी स्वतः अपार कष्ट घेऊन हे सर्व ज्ञान संपादन केले आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून ऐकलेलं आहे हे सर्व, की त्यांच्या स्वामींच्या आश्रमात जाऊन तिथे राहून त्यांचे सगळे नियम पाळून, म्हणजे पहाटे 5ला उठणं, क्लासेस अटेंड करणं, होमवर्क करणं, आश्रमातील इतर सेवा सगळी करणं आणि आपल्याला मात्र इथे घर बसल्या खरंच काहीही कष्ट न घेता आठवड्यातून एकदा, तेही झूमवर, आणि फक्त 1 तास काढण्यासाठी आपली काय बरं तक्रार असावी. बरं, आपला सर्व होमवर्कही हे संतोष भाऊ करायचे, मग आणखी काय पाहिजे. अगदी न चुकता ते दरवेळी आधीच्या क्लासचा अतिशय सुंदर गोषवारा तयार ठेवायचे. त्यांचे खरंच खूप खूप मनापासून आभार. निलिमाताईंबद्दल मी काय बोलणार, त्यांचे आभार मानायचे मी धाडस करणार नाही. त्या आपल्यासाठी जे करत आहे ते त्याच्या खूप पलीकडचे आहे. ज्या आपुलकीने, आत्मीयतेने आणि आत्यंतिक कळकळीने आपले ज्ञान इतरांना वाटण्याच्या उदात्त हेतूने आणि शिवाय त्यांच्या तब्येतीच्या सर्व अडथळ्यांवर मात करून दर सोमवारी अतिशय कठीण आणि क्लिष्ट विषय आपल्या अगदी गोड भाषेत अगदी सोपा करून आणि रोजची व्यवहारातली उदाहरणे देऊन आपल्याला त्या समजावून सांगायच्या. ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचे आहे. कितीही बिझी असल्या, घरात पाहुणे जरी असले तरी दरवेळी त्या अभ्यास करून आणि त्यांच्या स्लाइड्स तयार ठेवूनच क्लासला यायच्या. मला वाटतं हे सर्व आभार मानण्याच्या पलीकडचे आहे, त्यामुळे मी प्रयत्नही करणार नाही. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या क्लासमधून मी काय शिकले किंवा मला काय आवडलं त्याबद्दल थोडंसं. तर पहिल्या मुंडकातील पहिल्या खंडातील 3रा मंत्र, जेव्हा शौनक अंगिरसांना विचारतो, असे काय आहे की ज्याचे ज्ञान झाल्यावर सर्व ज्ञान होईल. मला हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग वाटतो. आपल्या वेद आणि उपनिषदांमधून जरी निरनिराळ्या यज्ञ, कर्मकांड वगैरेंबद्दल अगदी सविस्तर वर्णन जरी असले तरी मला वाटतं आपल्याला फक्त एक गोष्ट नीट समजली की झालं, बाकी काही नाही कळलं तरी चालेल. ती कुठली गोष्ट? तर सगळीकडे ते ब्रह्मन किंवा चैतन्य भरलेले आहे. सर्व सृष्टीला व्यापून ते उरले आहे. हे सर्व जगच त्यानेच निर्माण केलेले आहे. असेच नाही तर ही सर्व चराचर सृष्टी त्याचाच अंश आहे, जो माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सर्वांत आहे. त्यामुळे सर्व वस्तूंचे जे मूळ किंवा सोर्स जे ब्रह्मन, त्याचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान झाले. इथे सोने आणि दागिन्यांचे दिलेले उदाहरण मला फार आवडते. सोन्याचे बांगडी, हार, अंगठी असे निरनिराळे दागिने जरी केले तरी सगळ्यांमध्ये सोने एकच. दागिने जरी मोडले तरी सोने शिल्लक राहते. दागिने हे कार्य आणि सोने हे कारण. तसे ब्रह्मन हे जगत कारण आणि ह्या चराचर सृष्टीची उत्पत्ती हे त्याचे कार्य. पण त्या सर्वांमध्ये तोच आहे. सृष्टीचा लय जरी झाला तरी ब्रह्मन मात्र नित्य निरंतर अनादी आहे आणि हेच ते ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या. आता आपण ह्या मुंडक उपनिषदातून घेण्याचा संदेश काय किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपण ह्याचा कसा उपयोग करावा. मला वाटतं आपण एक लक्षात ठेवावे की ब्रह्मन जे संपूर्ण विश्वात भरलेले आहे
ते माझ्यात आहे. तसेच मी ज्या ज्या व्यक्तीबरोबर रोज इंटरॅक्ट करते त्या प्रत्येक व्यक्ती आणि प्राणीमात्रांमध्ये इतकेच नाही तर फळाफुलांमध्ये सुद्धा आहे. आणि ही गोष्ट आपण जितकी जास्त ध्यानात ठेवू तेवढे आपले इतरांबरोबरचे वागणे सुधारेल. म्हणजे काय, तर मला जेव्हा कुणाचा राग येतो किंवा मी कुणाचा अपमान केला तर मी त्याच्या किंवा तिच्यामधील चैतन्याला दुखावते आहे अशी जाणीव जर मला झाली तर आपोआपच माझ्यातला राग किंवा द्वेष कमी होईल, माझी चिडचिड कमी होईल. इन शॉर्ट, आय विल बिकम अ बेटर पर्सन. आणि आपल्याला आणखी काय पाहिजे? आपल्या आध्यात्मिक प्रवासातील ही तर पहिली पायरी आहे. पुढे आपल्याला अजून बरेच शिकायचे आहे. पण निलिमाताईंचे बोट धरून आपण हळूहळू वेदांताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी आपल्या स्वच्छ उच्चारांमध्ये मंत्र वाचायला मदत करणाऱ्या क्षमाताई, झूम सेशन्सचे रेकॉर्डिंग करून तत्परतेने ग्रुपवर टाकणारे दोघे महेश आणि अत्यंत सुरेखपणे अगदी सोप्या भाषेत न चुकता दरवेळी गोषवारा लिहिणारे संतोष भाऊ, या सर्वांचे खरोखर मनापासून आभार मानून मी माझं बोलणं संपवते. खूप छान बोललीस खरंच. आणि आपण याच्यातून काय शिकायचं आहे ते खूप महत्वाचं आहे, की आपण ऍटलिस्ट थोडंसं तरी आपलं वागणं बदललं तरी आपल्याला खूप मिळालं असं म्हणायला हरकत नाही. छान. शोभाताई. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. निलिमाताई नमस्कार. वर्गातल्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. मागच्या वर्षी आपण मुंडक उपनिषद शिकायला सुरुवात केली आणि मला लगेचच भारतात जायला लागलं. तेव्हा माझी नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. त्यामुळे बरेच दिवस मला क्लास काही अटेंड करता आला नाही. मी रेकॉर्डेड ऐकत होते, परंतु प्रत्यक्ष क्लास सुरू असताना उपस्थित असताना जी माझी एकाग्रता होते ती नुसतं ऐकताना होत नव्हती. कदाचित तेव्हा शारीरिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे असेल कदाचित. आता परत मी इकडे आल्यानंतर प्रत्यक्ष क्लासला उपस्थित राहायला लागल्यापासून मला थोडंफार समजू लागलं आहे. निलिमाताईंसारख्या गुरु आपल्याला मिळाल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. त्या उपनिषदासारखी अवघड गोष्ट आपल्याला समजेल अशा सोप्या पद्धतीने करून सांगतात. तसंच संतोष भाऊ प्रत्येक वेळा गोषवारा लिहितात, त्यामुळे मागच्या क्लासमध्ये निलिमाताईंनी आपल्याला काय सांगितलं हे आपल्याला लगेच समजतं. त्याबद्दल संतोष भाऊंचे मनापासून आभार. तसंच आपल्या क्लासमध्ये सगळ्या टीमनी जे काम केलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता मला द्वितीय मुंडक प्रथम खंड मंत्र 6 याच्यामध्ये आपल्या मनाला सैरभैर भटकण्यापासून आवरण्यासाठी म्हणजे योग्य मार्गाने जाण्यासाठी देवानी वेद निर्माण केले. वेदामध्ये नियम आणि उपासना कशी करावी हे सांगितलेलं आहे. इहलोकी चांगले आयुष्य जगावे म्हणून नियम केले. मृत्यूनंतर स्वर्गलोकी सुख मिळावे म्हणून यज्ञ करावे असं त्यांनी सांगितले. ब्रह्मलोकात पोचण्यासाठी उपासना करावी. व्रतवैकल्यापासून चांगल्या मार्गाने आचरण करणे. पुरुषार्थांचे नियम सांगितले. तुमच्या मिळकतीचे 5 भाग करावे. 1 भाग चरितार्थासाठी, 1 भाग कुटुंबासाठी म्हणजे मोठ्या कुटुंबासाठी किंवा सगळे सोयरे यांच्यासाठी, 1 भाग गुंतवणूक करावी, 1 भाग दान करावे, 1 भाग स्वतःच्या भविष्यासाठी ठेवावा असे शास्त्रात सांगितले. यातून आपण कसं वागावं हे त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितले. या सगळ्या गोष्टी वेदामुळे आपल्याला समजल्या हे मला खूप आवडलं. आणि निलिमाताईंनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानते आणि रजा घेते. नमस्कार. छान म्हटलं तुम्ही सगळं. आणि काय काय तुम्ही शिकला, ऍक्च्युअली महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की 2.106 मधला की आपण पैसे कसे खर्च करायचे, तो पण खूप महत्वाचा भाग होता. व्हेरी गुड. थँक्यू. आता विवेक. हा, नमस्कार. हा, खरं तर मी हा ग्रुप खूप उशिरा जॉईन केला. त्यावेळेला दुसरा खंड चालू झाला होता. तर त्यावेळेस बऱ्याच दिवसांनी निलिमाताईंचे शब्द कानावरती पडले आणि प्रार्थनेच्या वेळी संध्याजींचा गोड आवाज कानावर पडला आणि मला ज्ञानेश्वरीची आठवण झाली.
ज्ञानेश्वरीच्या वेळी काय होतं की माऊलींची अमृतमय भाषा ऐकायला मिळायची आणि ती वाचायला पण मिळायची. हम्म. पण या मुंडकामध्ये तसं नव्हतं. फार फार तर 2 ओळींचाच एक एक मंत्र हम्म. असायचा. त्याचा हम्म. अर्थ तो सोडून ते महाकठीण एवढं होतं की त्याचा उच्चार सुद्धा करता येत नव्हता. पण त्याची उणीव निलेमाताईंनी भरून काढली. त्या प्रत्येक वेळी प्रत्येक मंत्राचा जवळ-जवळ 20-30 मिनिटं वेगवेगळी उदाहरणं देऊन प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून द्यायचा व त्या मंत्राचा सार समजवायचा. प्रत्येक सेशनच्या शेवटी डोकं अगदी विचाराने भणभणून निघायचं आणि त्यातून कळायचंच नाही की आपण आत्मसात काय करायचं याच्यातून. पण व्हायचं काय की प्रत्येक सेशन नंतर रेकॉर्डिंग लगेच मिळायची आणि पुढच्या आठवड्यात संतोषजी एवढा छान गोषवारा द्यायचे की ते ऐकल्यानंतर गेल्या आठवड्यात आपण काय काय विचार केले नाहीत त्याची उजळणी व्हायची. त्याबद्दल संतोषजींचं खरंच अनेक अनेक धन्यवाद. खरंय. आणि हे सर्व ज्ञान दिल्याबद्दल निलिमाताईंचे शतशः धन्यवाद. तर मला अगदी शेवटी हे ब्रह्म काय आहे, ब्रह्मन काय आहे, सर्व समजण्यासाठी खूप वैचारिक पातळी लागणार आहे. ती नक्कीच नाहीये माझ्याकडे. पण गेल्या वेळेस म्हणजे मुंडक 3 खंड 2 आणि मंत्र 9 मध्ये एक मंत्रामध्ये एक भाग होता की परमं ब्रह्म वेदसः ब्रह्मम एव भवति. म्हणजे ज्याला ब्रह्म कळलं तोच ब्रह्म होतो. आता खरंच असं आहे. झालं की लाईफचं हे टार्गेट करायला पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला ब्रह्म जर व्हायचं असेल तर हे ब्रह्मज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. हं. तर निलिमाताई हे सर्व तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद. आणि अर्थात या सर्व टीमचं ज्या लोकांनी हे शक्य केलं त्या सर्वांचे शतशः धन्यवाद. छान छान विवेक. संतोष. हा, एकच सेकंद. नाही, आता सगळ्यांनी आभार मानल्याबद्दल सगळ्यांचे आभार. नाही, खरं म्हणजे आता हे गोषवारा वगैरे लिहिणं आता ते सगळं स्वतःच्याच ह्याच्यासाठी होतं. कारण प्रत्येक वेळा लिहिताना फार शिकायला मिळतं. आणि अर्थात हे लिहिणं शक्य झालं अर्थातच नाही. सगळं बहुतेक निलिमाताई म्हणतात तसंच त्याचा सारांश होता. पण एक तर ते झाल्यानंतर मी प्रत्येक वेळा रेकॉर्डिंग ऐकायचो आणि ते सगळी महेश्वरांची कृपा, दोघांनी हे रेकॉर्डिंग करून दिलं. त्यामुळे हे शक्य झालं. आणि तर मला असं म्हणायला वाटतं की म्हणजे अर्थातच आपण श्यामाताईंचं, माधवीताई आणि संध्याताई इतकं सुंदर म्हणतात. मला खरं म्हणजे हेवा वाटतो. याचा उपनिषदाच्या वर्गात हेवा वगैरे म्हणू नये. पण असे संस्कृत मधले मंत्र अस्खलित आणि सुरात म्हणणं ही देवी देणगी आहे. आणि म्हणजे होपफुली म्हणजे कधीतरी आम्हाला सुद्धा थोडंफार येईल असं अपेक्षा करतो. तर आता ज्योत्स्नाताईंनी आपल्याला सांगितलं उपनिषदात फार शिकलो मुंडक उपनिषदात. तर ते सुरुवात त्यांनी केली कर्मकांड, त्यापासून इच्छा प्राप्ती पाहिली, त्या मार्गाच्या मर्यादा पाहिल्या, मुक्तीसाठी ज्ञानमार्गाची कास घेणं पाहिलं, त्यानंतर अभ्यासासाठी लागणारी पात्रते पाहिली, साधन चतुष्टयी म्हणतात तसं, ब्रह्माची लक्षणं पाहिली, ब्रह्म मायेपासून जगत निर्मिती प्रक्रिया पाहिली, मग ज्ञानप्राप्तीसाठी ओमचा जपमार्ग वगैरे करणं ते त्यांनी सांगितलं. पण हे सगळं सांगितलं, पण पहिली पायरी म्हणजे चित्तशुद्धी करणं, अहंकार ममकार कमी करणं हे सोपं नाही. त्यामुळे मला ह्यातलं काय आवडलं तर त्या दृष्टीने मला निलिमाताईंचे रंग माझा वेगळा आणि सून लाडकी या घरची हे स्वानुभवाचे 2 लेख फार आवडले. म्हणजे आता बाकी सगळं उपनिषद आवडलं, पण ह्यात सांगितलं त्यांनी म्हणजे स्वतः सतत परीक्षण करून चित्तशुद्धी करायचा प्रयास करायचा आहे. तर ते म्हणजे महत्वाचं वाटलं की आपण प्रत्येक हे सगळे आपले अनुभव होतात म्हणजे निलिमाताईंनी सांगितलं त्यांच्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पण अशाच गोष्टी होतात. आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला डिस्क्रिमिनेट करू नये. पण आपण दुसऱ्याबद्दल काय सगळ्याच लोकांबद्दल तेच भाव ठेवतो अशातला भाग नाही. तर हे म्हणजे ही प्रक्रिया होपफुली म्हणजे हळू-हळू सुधार करता येईल असं आपण अपेक्षा म्हणजे किंवा गोल ठेवावा असं वाटतं. निर्मा तुमचे शतशः आभार. थँक यू. खरोखरच
अं, संतोष, तुझेच खूप आभार मानायला पाहिजे, कारण तू आणखी सोपं करून सांगितल्यावर सगळेजण ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि मग म्हणतात हा आता सगळं कळलं. खरोखर खूपच छान ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप आनंद येतो त्या शिकवण्यामध्ये. खरंच संतोषला खरंच स्पेशल आभार. तुझ्या वडिलांची म्हणजे आमच्या प्रिय नाबर सरांची आठवण करून दिलीस. मला आयुष्यभर इतकं चांगलं शिकवलं ते कधीच विसरू, त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. असे खरं आहे. सगळ्या तो पण क्वालिटीज वडिलांकडून घेतलेल्या आहेत. हो, तो पण खूप छान शिकवेल असं मला वाटतं. आता इतकं छान लिहून काढतो सगळं. हं. संतोष, हो तुमचं झालं. आता महेश. सुरुवातीला माझे निलिमाताईंना नमस्कार आणि सर्वांनाच नमस्कार. बरेच जण माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मागच्या वर्षी ज्ञानेश्वरी समाप्ती झाली आणि निलिमाताईंबरोबर आणि खूप बरं वाटलं. आणि तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येकाला किंवा एक 2-4 आठवड्यानंतर सारांश वगैरे लिहायला लागायचा. आणि ह्या वेळेला जेव्हा उपनिषदाची गोष्ट चालू झाली तेव्हा मला आठवतंय मागच्या वर्षी निलिमाताई म्हणाल्या, अरे महेश तू पुन्हा रेकॉर्डिंग करशील का? म्हटलं काहीच हरकत नाही, पण मला पास मिळेल ना, की मला सारांश करायला लागणार नाही म्हणून. आता मी ज्ञानेश्वरीतून नक्की काय शिकलो आता मला सांगता येत नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करणं आणि त्यामुळे बिग थँक्स टू संतोष. दरवेळी हे करायला लागलं नाही आणि एस्पेशली मी युरोपमध्ये आणि इंडियाच्या ट्रिपमध्ये बिग थँक्स टू महेश ऑल्सो कवरिंग फॉर मी. आणि संतोष दादांचा सारांश जो मी काल आणि आजमध्ये पुन्हा सगळे वाचून काढले. कारण गंमत अशी की कसं असतं गुरूंचं आणि शिष्यांचं की अरे शिष्य काम करायला जरा तयार नाही आहे, तो सारांश नाही काढत आहे पण त्याला बोलायला तरी लावणार. निलिमाताईंनी मला 2-4 वेळा महेश तू बोलणार आहेस ना, महेश तू त्यामुळे कसं म्हणजे करून घेतात आणि त्याच्यामुळे माझं पुन्हा ह्याचं वाचन झालं. सगळे सारांश पुन्हा वाचून झाले. आणि बऱ्याच जणांना माहीत आहे माझी बॅकग्राऊंड किंवा माधवी आणि मी आम्ही दोघेही भक्ती मार्गातले प्रवचनं, कीर्तनं, ज्ञानेश्वरीवरती मोस्टली प्रवचनं, भजनं, अष्टपदी ह्याच्यात आम्ही वाढलेलो. आणि माझ्या मिसेसच्या गुरु म्हणजे त्या पण ठाण्याच्याच होत्या, ताई फडके म्हणून. पण त्यांच्याशी पण आम्हाला लहानपणीच त्यांची ओळख झाली. मला नक्की आठवत नाही त्यांचं कसं इंट्रोडक्शन झालं, पण त्यांचा खूप वेदाचा अभ्यास होता आणि थोडासा अहंकार की भक्तिमार्ग म्हणजे कसं अगदी सोपा, सामान्य कुठल्याही माणसाला तो इझिली जमणार, प्रत्येकजण करणार, त्याच्यासाठी कोण बुद्धिमान माणसं हव्यात वगैरे असं नाही. वर्सेस वेदांमध्ये वेदांचा अभ्यास करणारा म्हणजे असं खूप बुद्धिमान पाहिजे. सो त्यामुळे आता पुन्हा तर थोडासा अहंकार, अरे आपण तसे बाकीच्यांपेक्षा हुशार, आपल्याला पण वेदांचा अभ्यास करायला पाहिजे. जरीसुद्धा भक्तिमार्गातनं शिकलेलो असलं तरीसुद्धा कुठेतरी रुखरुख होती. आणि जेव्हा निलिमाताई म्हणाल्या की अरे आपण उपनिषदाचं करूया, त्यामुळे माझी उत्सुकता नक्कीच वाढली. आणि जनरली स्पीकिंग माझा स्वभावच असा आहे की आता GPS मी टाकलं एखादं डेस्टिनेशन आणि तो राऊट दिला मला, तरीसुद्धा मी तो ॲपल मॅप पण बघेन, गुगल मॅप पण बघेन, मग त्याच्यातला लॉंग कट कुठला, शॉर्टकट कुठला, अरे पण तो इझी आहे का नागवडी आहे, किती वेळात पोहोचणार, हे सगळं ऑप्टिमाइज करण्याचा माझा मेंदू अजून तरी तसाच चालू आहे. पण ह्याच्यात निलिमाताईंनी हे उपनिषद हे एवढं अगदी सोपं करून सांगितलं, त्यामुळे मला त्यांचे खूप आभार मानायच्यात. आणि मी सगळा हा सारांश केल्यानंतर मी सारांश म्हटलं काय लिहावा किंवा एखादं कुठला स्पेसिफिक आवडेल का, तर पुन्हा माझं टेक्नॉलॉजी ब्रेन स्टार्टेड की आपण अरे गुगल जेमिनायला किंवा ओपन एआयच्या चॅट GPT याला विचारूया का.
सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग इंटरॅक्शन्स. म्हणजे मी फॉलो ऑन, म्हणजे आपण म्हणतात की प्रॉम्प्ट इंजिनियर कसा असतो, की तुम्ही ChatGPT वापरता, पण त्याच्यासाठी तुम्ही बरोबर प्रश्न वगैरे पण विचारायला हवे. तर त्याच्यातलं मी थोडंसं काय ChatGPTने सांगितलं, दोघांनी चांगला सारांश दिला आणि म्हटलं मला शॉर्टमध्ये 2-3 पॅरेग्राफचा सारांश द्या. तर जेमिनायनी म्हणजे गुगलनी पण घेतला आणि ओपन एआयच्या आपल्या ChatGPT 4o अरे नी. बापरे. हम्म. तर मी थोडंसं त्याच्यातलं सांगतो. आपलं बरंचसं आपण कव्हर केलेलंच आहे, त्यामुळे मी डिटेलमध्ये जाणार नाही. पण माझा सुरुवातीचा प्रश्न होता की गिव्ह मी जस्ट अ शॉर्ट समरी ऑफ मुंडक उपनिषद. तर त्याचं मुंडक उपनिषद हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. हे उपनिषद ऋग्वेदाच्या अथर्ववेदात शाखेत अंतर्भूत आहे. मुंडक उपनिषदाचे 3 भाग आहेत. प्रत्येक भागात 2 खंड आहेत. या उपनिषदात ब्रह्मज्ञान, ऐकू येत आहे ना? मला कुठला तरी फोन येत होता. या उपनिषदात ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आणि मोक्षाच्या मार्गाबद्दल सखोल विवेचन आहे. मुंडक उपनिषदाचे मुख्य उद्देश आहे की मानवाने आत्मा आणि परमात्मा याचे ज्ञान प्राप्त करावे. हे उपनिषद स्पष्टपणे सांगते की कर्मकांडांनी अंतिम मुक्ती मिळत नाही, तर केवळ ब्रह्मज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. या उपनिषदात गुरु शिष्य परंपरेचे महत्त्वही स्पष्ट केले आहे, जिथे शिष्याने योग्य गुरुकडून ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. या उपनिषदात दोन्ही प्रकारचे ज्ञान सांगितले आहे, अपरविद्या आणि परविद्या. अपरविद्या हे वेद, व्याकरण, ज्योतिष इत्यादींचे ज्ञान आहे, जे बाह्य विश्वाशी संबंधित आहे. परंतु परविद्या हे आत्मज्ञान आहे, जे आत्मा आणि परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान देते. मुंडक उपनिषदाचे सार म्हणजे केवळ आत्मज्ञानाने जीवाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधना, गुरुशिष्य परंपरा आणि वैराग्य आवश्यक आहे. तर ही समरी होती आणि मी म्हटलं की कॅन यू इम्प्रूव्हाइज बाय इलॅबोरेटिंग ऑन व्हॉट एक्झॅक्टली इज आत्मज्ञान. तर आत्मज्ञान म्हणजे आत्मा अधिक ज्ञान म्हणजे आत्म्याचे खरे स्वरूप जाणणे. आत्मज्ञान हा भारतीय तत्वज्ञानातील एक मूलभूत संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे स्वतःच्या आत्म्याचे किंवा खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे. मुंडक उपनिषदानुसार आत्मज्ञान हे परमसत्य आणि मोक्ष प्राप्त करण्याचे अंतिम साधन आहे. आणि मग त्यांनी आत्मज्ञानाचे महत्त्व सांगितलं आणि मी डिटेलमध्ये जात नाही. पण एक म्हणजे मोक्षप्राप्ती, दुसरी आंतरिक शांती आणि तिसरं म्हणजे सत्याचं आकलन. आणि नंतर आत्मज्ञान कसे प्राप्त करावे, तर त्याच्यासाठी गुरुकृपा हवी, ध्यान आणि साधना हवी, वैराग्य हवं, वेदांताचं अध्ययन हवं. आणि नंतर आत्मज्ञानाची लक्षणे दिली की निर्मल मन हवं, समदृष्टी हवी, अहंकार रहित हवं, निस्वार्थ सेवा हवी. आणि त्याच्यानंतर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे खरे स्वरूप जाणून घेणे, जे वेद आणि उपनिषदांच्या अध्ययनाने, गुरुच्या मार्गदर्शनाने आणि साधनेने प्राप्त होते. हे ज्ञान मानवाला मोक्ष आणि शाश्वत आनंद देऊ शकते. मुंडक उपनिषदामध्ये आत्मज्ञानाचे महत्त्व आणि प्राप्तीच्या साधनांचे विस्तृत विवेचन आहे. आता माझा ब्रेन पुन्हा तरी चालूच की म्हटलं की आय अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ आत्मज्ञान, हाऊ टू गेट आत्मज्ञान, आत्मज्ञानाची लक्षणे. पण माय मेन क्वेश्चन इज व्हॉट इज आत्मज्ञान, व्हॉट इज इट? तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे खरे स्वरूप जाणणे आणि आत्म्याचे खरे स्वरूप समजणे. हे ज्ञान व्यक्तीला आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख करून देते आणि मोक्ष प्राप्त करण्याचे मार्ग दाखवते. आत्मज्ञान म्हणजे आपला आत्मा म्हणजे काय हे पूर्णपणे आणि सखोलपणे समजणे. हे ज्ञान वेदांतील तत्वज्ञानानुसार आहे. आणि नंतर आत्मज्ञान म्हणजे काय, तर हे त्या ज्ञानाला म्हणतात ज्यामुळे व्यक्तीला स्वतःच्या आत्म्याचे सत्यस्वरूप कळते. या ज्ञानामुळे व्यक्तीला आपल्या आत्म्याचे निम्नलिखित गुणधर्म समजतात: शाश्वतता, इटर्नॅलिटी, निर्गुणता, पूर्णता, आनंदमयता आणि ज्ञानमयता. सो इट वॉज काइंड ऑफ अ व्हेरी इंटरेस्टिंग इंटरॅक्शन विथ ChatGPT की आणि हे मराठीतून सांगितलेलं, त्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये विचारा, मराठीतून विचारा, ही विल स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ इट.
आणि असं काही नवीन वेगळं काय सांगितलं नाही जे आपण निलिमाताईंकडनं ऐकतोय. पण इट वॉज अ लिल बिट ऑफ लाईक लिल डिफरंट म्हणून बघायला गेलो आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस की मराठीतून पण व्यवस्थित उत्तरं देत होते. छान. पुढचा क्लास आपण त्याच्यावरच घेऊ. जीपीटी काय म्हटला तू त्याच्यावरती. छान. पण तू सांगितलं हे खूप चांगलं झालं. आणि तुला आपण चॉईस दिला होता की तू रेकॉर्डिंग केलं तर तुला गोषवारा नको लिहायला. आणि बरोबर आपण तसं केलं ना. संतोषने सगळे लिहिले सगळ्यांसाठी. थँक्यू. आज आपलं थोडंसं जास्त होणार आहे कारण मनीषाताई पण म्हटल्यात त्यांना बोलायचं. त्यांचं झालं की मग आपण थांबूया. एक 5 मिनिटं आणखी होते. मनीषाताई. नमस्कार निलिमाताई आणि सगळ्यांना नमस्कार. अम, अम, माझं ऐकू येत आहे ना? हो, ऐकू. मी ॲक्च्युली पहिल्यांदी थँक्यू टू एव्हरीबडी. सगळ्या क्लासमध्ये सगळ्या लोकांनी पार्टिसिपेट केल्यामुळे क्लासची मजा खूप आणखीच चांगली येते. त्याच्यात माधवी आहेत, श्यामाताई आहेत, नाबर सर आहेत, दोन्ही महेश आहेत आणि निलिमाताई तुम्ही तर अगदी इतकं सोपं करून सगळ्या गोष्टी सांग. तुमचा आवाज गेला आता पण. मनीषाताई तुमचा आवाज गेला. मनीषाताई आवाज येत नाहीये. तुमचा आवाज गेला. नाही, त्या म्यूटवर नाही आहेत पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांच्या ऑडिओमध्ये. ते काढलंय ना. ब्लूटूथचं काहीतरी झालं असेल. आता ऐकू येतंय? हो, हा, आता ऐकू येतंय. ओके. मी म्हणत होते की निलिमाताई तुम्ही हा क्लास घेतलात त्याबद्दल अतिशय अतिशय धन्यवाद. सगळ्या क्लासमध्ये सगळ्या लोकांनी जे पार्टिसिपेट केलं त्यामुळे क्लासची मजा खूपच आणखीच चांगली आली. संतोष दादांनी, दोन्ही महेशनी, श्यामाताईंनी, माधवीनी सगळ्यांनी इतकं चांगलं पार्टिसिपेट केलं की त्यामुळे खरोखर समजायला खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट म्हणजे निलिमाताई तुम्हाला आठवत नसेल पण आपण एकदा छाया अराणकेकडे भेटलो होतो आणि तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मी वेदांचा अभ्यास करते. मला एकदम धडकी भरली होती. म्हटलं बापरे, ह्या बाई वेदांचा अभ्यास करतात म्हणजे म्हणून तुमचं जेव्हा नाव आलं की तुम्ही क्लास घेताय तर मी लगेच तुम्हाला कळवलं मला दोन्ही क्लासेसना यायचंय म्हणून. तेव्हा माझा पहिल्यांदा काहीतरी वेदांचं किंवा ज्ञानेश्वरी याच्याबद्दल काहीतरी करणं हे पहिल्यांदाच आहे. त्यामुळे आय एम टोटली न्यू कमर. म्हणजे काही काही गोष्टी ऐकलेल्या असतात आपण पण नॉट दॅट नॉलेजेबल. तुम्ही श्लोक कुठचा म्हटलं होतं तर मी ऍक्च्युली सेम श्लोक निवडला जो माधवींनी निवडला होता. कारण ते सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी तो सर्वात महत्वाचा प्रश्न की असं काय आहे की जे केल्याने आपण सगळं जाणू शकतो. कारण तुम्हाला जर ज्ञानच नसेल तर तुम्हाला काहीतरी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. तो श्लोक मला अतिशय आवडला. ऑल्सो त्या श्लोकातून एक गैरसमज दूर झाला. माझा असा समज होता की तुम्ही जर संन्यासी असाल, ब्रह्मचारी असाल तरच तुम्ही वेदाचा अभ्यास करू शकता आणि तरच तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आणि तुम्ही पुरुष असाल तर. हा आणिक एक गैरसमज होता. तर ते दोन्ही गैरसमज त्या श्लोकांनी दूर झाले. त्यामुळे मला तो श्लोक अतिशय आवडला. आणि दुसरा श्लोक आवडला म्हणजे तो 3 किंवा रूप आवडलं जे मुंडक 3 खंड 1 मध्ये जे 2 पक्षी बसलेले आहेत आणि ते एकमेकांकडे बघताहेत. ते इतकं रूप आवडलं ते किंवा ते चित्र इतकं आवडलं की ते माझ्या डोक्यात नेहमीच भरलेलं आहे की ओके आपण नेहमी म्हणतो की व्हॉट एव्हर यू आर डुईंग गॉड इज वॉचिंग यू. हे आपण नेहमी म्हणतो. लहान मुलांना पण सांगतो की तू काय खोटं बोललास रिमेंबर गॉड इज वॉचिंग यू. तर ते ह्या श्लोकामध्ये अक्षरशः सांगितलेलं आहे की तुम्ही जीवात्मा असा तुमचा परमात्मा तुम्हाला बसून तुमच्याकडे बघतो आहे. तुम्ही जर तुमच्या विचारात जर विमग्न असाल, स्वतःच्या दुःखी प्रश्नांनी जर निराश होत असाल किंवा भ्रमात असाल
तर तुम्हाला तो परमात्मा दिसत नाही. पण तुम्ही जर सुख-दुःख भोगत राहायचे नसेल, तर तुम्ही परमेश्वराकडे वळलात, तुम्ही त्याची भक्ती केलीत, तुम्ही त्याच्याबद्दल मनन केलं, चिंतन केलं, तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो किंवा तुमचा अहंकार किंवा ममकार तरी कमी करता येतो. आणि काम तृप्त होण्यासाठी तुम्हाला जो अडथळा झाला आहे, त्याच्यापासून तुम्हाला क्रोध येणार, त्याच्यापासून अविवेक होणार तुमच्याकडून. तो सगळ्या गोष्टी खूपशा कमी करू शकता तुम्ही. जर तुम्ही ते एक गोष्ट लक्षात ठेवली, की देव तुमचा सतत तुमच्याकडे बघतो आहे आणि तो तुमच्या पाठीशी आहे, मेन म्हणजे. अं, ते 2 गोष्टी मला या कंप्लीट याच्यातून खूप आवडल्या. आणि परत सगळ्यांचे आभार आणि तुमचा दुसरा क्लास कधी सुरू होतोय त्याची वाट बघतेय. गुड, थँक्यू. आपण सप्टेंबरच्या सुमाराला करूया, पण मला त्याच्यात डिसाईड करायचं की कुठलं मुंडक म्हणजे उपनिषद कुठलं घ्यायचं ते, आणि मग आपण त्याच्याबद्दल ठरवूया. थँक्यू व्हेरी मच. छान सांगितलं तुम्ही पण अगदी. चला आपण थँक्यू. पुढे आता म्हणजे थोडासा उशीर झाला, पण सगळ्यांना मला म्हणायला म्हणजे त्यांना सांगायचं होतं. तर 2 गोष्टी माझ्या राहिल्या. एक मला समरी सांगायची होती, पण ज्योत्स्नाने सांगितली, त्यामुळे ते मला करायचं नाहीये. आणि दुसरं म्हणजे संतोषचा एक प्रश्न होता, तर त्याचं उत्तर मी काढलं. खूप अवघड प्रश्न होता त्याचा, की अम, आपण गीतेत काय शिकलो, की परमेश्वराला तुम्ही मनमना जो काय श्लोक आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही परमेश्वराला तुम्ही शरण गेला की तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आणि इथे आपण दरवेळी म्हणतोय की कर्मामुळे मोक्ष मिळत नाही, असे शब्द दरवेळी पण म्हणतो. मग असं का, असा त्यांचा प्रश्न होता. तर त्याच्यासाठी मी बराच अभ्यास केला, कारण की शंकराचार्यांनी सगळं म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणत होते की 1800 पाना जवळजवळ शंकर भाष्य आहे. शंकर भाष्य म्हणजे शंकरांनी सांगितलेली गीतेचं. तर हे अशी माझी 4 हे आहेत पुस्तकं. त्याच्यात माझ्यामध्ये 10व्या पासून 18व्या अध्यायापर्यंतची सिमरी आहे. आणि 18वा अध्याय झाल्यानंतर जवळजवळ 35 जवळजवळ 50 पानं शंकराचार्यांनी प्रत्येकाने म्हणजे ह्याने जो प्रश्न विचारला संतोषनी, तोच प्रश्न बरेच लोकांनी विचारला. तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यावरून मी अभ्यास केला. शिवाय 4थ्या अध्यायातला 34वा मंत्र जो आहे त्याच्यात पण त्यांनी याचं उत्तर दिलंय. तर ते सगळं मी एकत्र केलं होतं, पण पुढच्या वेळी मी आपल्या चार्टवरती ते टाकेन. आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन काही नाही आहे, फक्त आपलं अंडरस्टँडिंग थोडं वेगळं आहे, एवढंच म्हणून आपल्याला ते वेगळं वाटतं. तर आता आपण थांबूया. माधवी म्हणते का कोणी? ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.